काल रात्री परभणीमध्ये अवकाळी पाऊस झालाय आणि त्यामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे. ज्वारी असेल, फळबागा असेल याचं मोठं नुकसान झालेलं आहे. त्याचबरोबर कापसाचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे. सध्या पूर्णा तालुक्यातील खांबेगाव या शिवारामध्ये आहे आणि आपण बघत असाल की काढणीला आलेला कापूस भिजल्यामुळे अशा पद्धतीनं तोरंब्या लुंबलेल्या आहेत आणि हा कापूस आता भिजल्याच्या नंतर हा कापूस काळा पडायला लागलेला आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांचं पांढरं सोनं जे आहे ते आता मातीमोल झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. या ठिकाणी हा सगळा कापूस आहे. जवळपास 2 एकर मध्ये या शेतकऱ्याने कापसाची लागवड केली होती. मात्र आता हा सगळा कापूस भिजल्यानं शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय. हजारो रुपये खर्च करून शेतकऱ्याने ही कापसाची लागवड केली होती. मात्र आता हा सगळा कापूस भिजल्यामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. एकूणच शेतकऱ्यांच्या शेतातील ज्वारी असेल, गहू असेल, काढणीला आलेला, त्याचबरोबर आंबा असेल, चिकू असतील याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळं बळीराजा पुन्हा एकदा हवालदिल झालाय. बळीराजा सरकारकडे आता मदतीची मागणी करतोय. तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना जे आहे ते भरीव मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडनं जोर धरू लागलेली आहे. कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील सह ज्ञानेश्वर गुंडाळ, TV9 मराठी, परभणी.